नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। हिरवी मिरची चेतनने दिली आहे, सिमला मिरची माझ्या जवळ आहे आणि आपल्याला बनवायचं आहे भरीत। भरीत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? वांग। वांग, पण वांग्याचं भरीत नाही आहे। बघा कसं आहे। सगळ्यात आधी ही सिमला मिरची जी असते हिला छान तेल लावायचं आणि नंतर तसं निखाऱ्यावर भाजायचं, पण आपल्याकडे निखारे नाही आहे, गॅसवर भाजूयात आपण। आणि या मिरच्या पण आपण व्यवस्थित भाजून घेऊ। याला म्हणतात बडगं आणि हे आमच्या फैजपूर जळगाव या भागामध्ये मिळतं। वांगी कुटण्यासाठी असतं। हिरवी मिरची, सिमला मिरची। हा प्रकार करताना एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा की करून ठेवलं असं नाही, वेळेवर भाजा, वेळेवर कुटा, फोडणी द्या, दॅट्स इट। हे सगळं आपण काढून घेऊ व्यवस्थित। आता काही लोक म्हणतील की अहो ते जळलेलं तसंच आहे, पण त्या जळलेल्यामध्ये मजा आहे। हो, तुम्ही करून बघा। आता यामध्ये मी दह्याचा चक्का घालतोय, कारण दही जर घातलं ते अजून पानचट होईल। हा छान एकत्र करून घ्यायचा। यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, याला एक छान फोडणी देऊ लसणाची, मोहरी, मोहरी फुटल्यावर लसूण, थोडं हिंग आणि थोडीशी हळद। हळद हिंग घातल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालू, म्हणजे काय होतं की तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं आणि हळद हिंग जळत नाही। आणि ही फोडणी आपल्या भरतावर सर्व करू भाकरी बरोबर।